हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? चला आज काय बनवले बघितलं का? बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या? चला आज ना हे कटलेट मी बनवले आहेत पोह्यांपासून. विश्वास बसणार नाही, पण मी खरंच पोह्यांपासूनच हे कटलेट बनवले आहेत. कसे बनवले आहेत ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला समजेल. कटलेट बनवण्यासाठी ना मी इथे एक बटाटा घेतला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कटही करून घेतलेला आहे. आपण हा बटाटा उकडून घेणार आहे. त्यासाठी मी इथे बटाट्यामध्ये पाणी टाकून गॅस पेटवला आहे. गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे आणि बटाटे शिजवण्यासाठी यात मीठ टाकलेलं आहे. झाकण ठेवून आपण बटाटे शिजवून घेतो आहे, म्हणजेच उकडून घेतो आहे. तोपर्यंत मी इकडे एका ताटामध्ये ना पोहे घेतलेले आहे. एक वाटीभर आपण इथे पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला छान निवडून घ्यायचे आहेत, जे त्यामध्ये काही खराब वगैरे असेल तर ते आपण काढू शकतो. त्यानंतर मी इथे पोहे चाळूनही घेतलेले आहेत. पोहे चाळून घेतल्यानंतर ना आपण इथे जे पोहे आहेत ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पाणी आपल्याला जास्त काही ड्रेन करायचं नाही आहे, थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. नंतर इथे कटलेट बनवण्यासाठी ना मी एक कांदा घेतलेला आहे आणि इथे कांदा कट करत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईकही करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. चला अशा पद्धतीने मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि तो इथे कट करत आहे. कांदा कट करून झाला की जेवढा बारीक कांदा कट करता येईल तेवढा बारीक कांदा कट करून घ्या. कांदा कट करून झाला का मी इथे एक टोमॅटो घेतले. एक टोमॅटो नाही, इथे अर्धा टोमॅटोचा आपण घेणार आहोत. टोमॅटोही तुम्हाला जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करून घ्या तुम्ही. चला इथे कांदा आणि टोमॅटो मी कट करत आहे. तुम्ही अशा प्रकारे कटलेट बनवता का की दुसरी पद्धत आहे तुमची? मला कमेंट करून नक्की सांगू शकता. चला माझा इथे कांदा आणि टोमॅटो करून झालेला आहे. मी आता तो एक वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेते. इथे मी कांदा आहे तो एक वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्याचप्रमाणे टोमॅटोही मी इथे ट्रान्सफर करून घेतलेला आहे वाटीमध्ये. नंतर इथे बघा आपले बटाटेही छानपैकी उकडलेले आहेत. असे तुकडे करून टाकले बटाट्याचे तर ते लवकर उकडले जातात, म्हणून मी इथे तुकडे टाकलेले आहेत. मी कुकरमध्ये हे बटाटे शिजवलेले नाही आहेत. तुम्ही कुकरमध्ये शिजवले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चला मी इथे बटाट्याची साल काढून घेत आहे. आता असं एक एक करून मी सर्व बटाट्याची साल काढून घेतलेले आहेत आणि आपण हा बटाटा जो आहे तो कुस्करूनही टाकू शकतो, पण मी इथे जो बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे. बटाटा थोडा गरम असल्यामुळे माझ्या हाताला भाजत होतो, काही हरकत नाही आहे. चला माझं इथे बघा अशा पद्धतीने मी बटाटा किसून घेतलेला आहे. अगदी बारीक असा किसलेला आहे बटाटा आणि आपला इथे बारीकसा कांदाही कट करून झालेला आहे. टोमॅटोही आपला कट करून झालेला आहे. अर्धा वाटी टोमॅटो इथे मी घेतलेला आहे. नंतर मी इथे बारीक चिरून कोथिंबीरही घेतली आहे आणि आपले इथे पोहे भिजून तयार आहेत. एका ताटामध्ये मी ते पोहे ट्रान्सफर करून घेतले आहेत आणि आपला जो किसलेला बटाटा आहे ना, उकडलेला किसलेला बटाटा तो टाकलेला आहे. त्यानंतर मी इथे टाकलेला आहे कांदा, नंतर टोमॅटोही टाकलेले आहेत. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता मी चिरून घेतलेला आहे, बारीक बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर जिरेही घेतलेले आहेत, ओवा टाकलेला आहे. लाल मिरची पावडर, इथे लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरवी मिरची घेतली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नंतर थोडीशी हळद, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. थोडासा हिंगही ॲड केला आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, अदरवाईज स्किप केला तरी काहीच इश्यू नाही आहे. नंतर थोडंसं मी यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि छानपैकी असं एक याचा उंडा मळून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. 5 ते 10 मिनटं रेस्ट करून दिल्यावर या पिठाचे आपल्याला छान असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही याचे गोल गोल छोटे छोटे करूही शकता, परंतु मी या अशा आकारामध्ये केलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये सोयीस्कर होते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर ना आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने आपण छान हे कटलेट आउट करून घेणार आहोत, म्हणजे
छानपैकी तांदळाच्या पिठालाही मिक्स करून घेणार आहोत बाहेरच्या साईडने. याने कुरकुरीत होतात कटलेट. तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर यूज केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी इथे तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये टाकले तेल. तेलही छान कडकडीत गरम झालं की हे कटलेट आपण एक एक करून अशा पद्धतीने सोडणार आहोत. इथे जी गॅसची फ्लेम आहे ती मीडियम आहे, जेणेकरून जे कटलेट आहेत ते आतपर्यंतही शिजले गेले पाहिजेत. एक एक करून मी झाऱ्याने कटलेट सोडत आहे, जेणेकरून हे तेल जे आहे ते अंगावर आणि हातावर उडू नये म्हणून. अशा पद्धतीने मी ते सर्व कटलेट एक एक करून सोडून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मीडियम हीटवर हे कटलेट मी तळून घेत आहे आणि थोडेसे खालून असे परतले गेले ना, तळले गेले ना, तरच आपल्याला ते एकदा उलटे करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर कटलेट झालेला आहे. एकही त्याच्यातनं कांदा किंवा टोमॅटो बाहेर आलेला नाही आहे. अशा पद्धतीने आपले कटलेट तयार आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला फॉलो नक्की करा. थँक्यू.